मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रदीप राठोड यांचे उपोषण मागे. ई-चलन दंडाची संपूर्ण माफी आणि ई-चलन प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे प्रतिनिधी प्रदीप राठोड हे आरटीओ कार्यालयासमोर या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक असून लवकरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रदीप राठोड यांनी लिंबू पाणी पिऊन आपले उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली असून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, त्यामुळे आरोग्याचा विचार करून हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार अमल महाडिक यांनी केली होती. या विनंतीला मान देत राठोड यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. सुरू केलं होतं 15 ऑगस्ट पासून मी आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज माझ्या उपोषणाचा 13वा दिवस आहे. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये आमदार अमल महाडिक साहेबांनी यामध्ये आणि पालकमंत्री आबिटकर साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून काल दुपारी आमच्या समन्वय समितीचे सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव, प्रकाश काका केसरकर, गौरव कोसाळे ही मंडळी अमल साहेबांच्याकडे गेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांनी फोन केला आणि मुख्यमंत्र्यांचा फोन त्यांनी स्पीकरवर ठेवून त्यांच्या सगळ्यांशी चर्चा ते जे बोलतात ते यांना ऐकवलं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न, हा विषय थोडासा 100% माफ होईल का नाही होईल हे मी आत्ताच सांगणं कठीण आहे, परंतु वाहतूकदारांच्यावर अन्याय झालेला आहे याची मला देखील जाणीव आहे आणि त्या दृष्टीनं 15 सप्टेंबरच्या आत वाहतूकदारांच्या समन्वय समितीबरोबर मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार अमल महाडिक साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन जितक्या जास्तीत जास्त टक्के हा दंड कसा माफ करता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील यामध्ये त्या बैठकीमध्ये नक्की विचारमंथन करून तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनाचा मी आदर करत आहे. आमच्या वाहतूकदार समन्वय समितीच्या सर्व सदस्यांनी मला सातत्यानं उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती. माझ्या उपोषणाला त्यांनी फार मोठं पाठबळ देखील दिलेलं आहे. माझ्या उपोषण काळामध्ये त्यांनी सर्वांनी हातभार लावलेला आहे. त्या सर्वांचे या निमित्तानं मी आभार देखील मानतो. माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, माननीय पालकमंत्री आणि आमदार साहेबांचे देखील आभार मानतो आणि मी आज उपोषण सोडत आहे. थँक्यू.